नमस्कार. आज 6 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज 6 मार्च महाराष्ट्र राज्याचं आर्थिक पाहणी अहवाल काल प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचं जे बजेट असेल ते प्रसिद्ध होईल. मग अगदीच आपला उद्याच्या लेक्चरमध्ये बजेटबद्दल चर्चा करायची आहे. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना बजेटबद्दलची जी ABCD म्हणजे अगदी बजेट कसं पारित करण्यात येतं किंवा बजेट म्हणजे काय इथपासून ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे किंवा पॉलिटीमध्ये त्याचं रिलिव्हन्स काय आहे या सर्व गोष्टी माहिती नाहीत ना, त्यांनी प्लीज 1 फेब्रुवारी रोजीचं माझं व्हिडिओ पाहून घेऊ शकता. त्यामध्ये मी जे की बजेटचं पार्ट 1 एपिसोड आहे, जे आपण काय म्हणू शकता केंद्रीय बजेट आलं होतं ना त्यावेळेस मी चर्चा घेतली होती. तर प्लीज सर्व विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या 1 फेब्रुवारी 2026 रोजीचं. त्यामध्ये मी अतिशय डिटेलमध्ये घेतलेला आहे. ओके, मग अगदीच तो व्हिडिओ पाहिल्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही बसू शकता. त्यानिमित्ताने अगदी हा व्हिडिओ झाल्यानंतर किंवा या व्हिडिओपूर्वी तुम्ही 1 फेब्रुवारी 2026 रोजीचा व्हिडिओ नक्की पाहू शकता. ओके, त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. यामध्येच पहा, मी आर्थिक पाहणी अहवाल हा पण चर्चेला घेणार आहे. तर प्लीज व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहू शकता. तर चला सुरुवात करूयात. कृषी क्षेत्रात पिछेहाट, उद्योग, बांधकाम, सेवा क्षेत्रांची राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, विकास दर 7.9%. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा एक गोष्ट आहे पहा. तर राज्यसेवा 2026 किंवा राज्यसेवा 2025 जे विद्यार्थी देणार आहेत ना त्यांच्यासाठी हे जे आर्थिक पाहणी अहवाल आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, यासोबतच अगदीच एक गुड न्यूज पण आहे जे विद्यार्थी 2025ची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी. तर MPSCने अखेर वेळापत्रकामध्ये बदल केलेला आहे. तर पहा, 5 एप्रिलला लँग्वेजचे पेपर्स होतील. त्यानंतर 18 एप्रिल रोजी तुमची निबंधाचं पेपर होईल. त्यानंतर 19 एप्रिल रोजीपासून तुमचे सामान्य अध्ययनाचे पेपर चालू होणार आहेत. 19 एप्रिलला 1, 2, त्यानंतर 26 एप्रिलला 3, 4 म्हणजे GSचे 2 पेपर हे इथं होतील. मग GSच्या पेपरमध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी हा इकॉनॉमिक सर्वेचा डाटा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओके, त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट आहेत पहा 8 आणि 9 म्हणजे जे विद्यार्थी अगदीच ज्यांचं ऑप्शनल वगैरे कव्हर झालेलं नसेल त्यांच्याकडे अद्याप वेळ आहे. त्यामुळे अगदीच 2025ची जी विद्यार्थी मेन्स देणार आहेत त्यांनी अगदीच पूर्णतः फाईट मारू शकतात जेणेकरून यावर्षी सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांचं नाव नक्की असेल पहा. ओके, तर मला बेसिकली सांगायचं काय होतं किंवा अगदीच जे इकॉनॉमिक सर्वे प्रसिद्ध झालेला आहे त्यामधून आपल्याला गोष्टी कोणत्या कोणत्या घ्यायच्यात ते महत्त्वाचे आहेत. आता पहा, जी इकॉनॉमिक सर्वे प्रसिद्ध झाला ना त्यामधील ठळक वैशिष्ट्ये काय आहेत, तर सिंचनाची टक्केवारी आकडेवारी देण्याचं पुन्हा टाळलं. आता हा पॉईंट आपल्यासाठी बिलकुल गरजेचा नाही. ओके, जिथं चर्चाच केली नाही ते आपण डिस्कस करायचं नाही. नेक्स्ट आहे कर्जाचा बोजा 9,32,000 कोटीवरती गेलेला आहे. हे थोडंसं निगेटिव्ह आहे, पण आपल्याला हे फक्त माइंडमध्ये लक्षात ठेवायचं किंवा राज्याचं कर्ज वाढलेलं आहे बरोबर. त्यासोबतच पहा, व्याज फेडण्यासाठी आपली किती 65,000 कोटी गेलेली आहेत. डन. त्याच्यानंतर 1,29,000 कोटींची विविध कर्जाला थक हमी. त्यानंतर विदेशी गुंतवणुकीत देशात महाराष्ट्राचा वाटा 31% आहे आणि शहरी भागात 1.5% तर ग्रामीण भागात 2% महागाईत वाढ झालेली आहे. ओके, तर हे एवढं ठळक वैशिष्ट्य आहे कालच्या आर्थिक पाहणी अहवालामधून. खामेनी यांच्या मृत्यूबद्दल भारताकडून अखेर शोक, परराष्ट्र सचिवांची इराणच्या दूतावासाला भेट. पहा, 28 फेब्रुवारी रोजी ज्यावेळेस इराणवरती इस्रायल आणि USAने हमला केला त्यामध्ये इराणचे सर्वेसर्वा किंवा सुप्रीम लीडर खामेनी यांचं निधन झालं होतं. मग अगदीच पहा, त्यावर भारत देशाची एकही प्रतिक्रिया येत नव्हती. मग अगदीच विरोधी पक्षनेते असू द्यात किंवा अगदी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये म्हणजे इंटरनॅशनल डिप्लोमसीमध्ये पण भारताच्या भूमिकेबद्दल तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. त्यानिमित्ताने व अगदीच पहा, आता बजेटचं सेकंड सेशन चालू होईल. मग त्याच्यापूर्वी अगदीच भारत देशाने पण कंडेम केलेलं आहे व भारत देशाचे परराष्ट्र सचिव जे आहेत ती इराणच्या दूतावासाला भेट देत त्यांनी पण जे बुक असतं त्यावरती त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे की आम्ही हे कंडेम करत आहोत. नेक्स्ट आहे अमेरिकी आयात शुल्क 15% वाढण्याचे संकेत. ओके, आता अगदीच जे टॅरिफ आहे ते मागं पुढं होत आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण अगदीच जर तुम्ही पाहिला तर USAच्या सुप्रीम कोर्टाने हे जे सर्व काही टॅरिफ लावत आहेत डोनाल्ड ट्रम्प ते इल्लिगल आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे. त्यामुळे ही न्यूज इन प्रोसेस आहे. थोडंसं थांबा, आपण पुन्हा ज्यावेळेस याबद्दल खरंच टॅरिफ वगैरे लागतील किंवा कमी होतील त्यावेळेस आपण या न्यूजला नक्की पाहणार आहोत. ओके, थोडंसं या न्यूजला मी स्टेमध्ये देत आहे. नेक्स्ट न्यूज आहे पहा, बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री प्रश्नचिन्ह, कारण राज्यसभेसाठी नितीश कुमार यांचा अर्ज. आता अगदीच 10 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार आता अगदीच राज्यसभेवरती जाणार आहेत.
मग राज्यसभेवरती गेल्यानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण याबद्दल प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण आहेत. पण पाहूयात बिहारचं राजकारण आता कोणत्या दिशेला वगैरे BJP घेऊन जाईल. ओके, आता नक्कीच हे पण कुतूहल असेल आपल्यासाठी व ही पण न्यूज इन प्रोसेस आहे. डन. त्याच्यानंतर आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या ते अगदीच बिनविरोध आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा दिल्यानंतर अगदीच पश्चिम बंगालमध्ये कोण गेलेले आहेत? रवी आता त्यांचं ट्रान्सफर झालेलं आहे. तमिळनाडूमधून ते कुठे गेलेले आहेत? ममता बॅनर्जी यांच्याकडे गेलेले आहेत, म्हणजेच वेस्ट बेंगालमध्ये गेलेले आहेत. व वेस्ट बेंगॉलमध्ये सध्याला पहा इलेक्शन चालू आहे. बरोबर, ही सर्व स्थिती पाहताना अतिशय म्हणजे आता फेडरलिझमला परत एकदा आणखीन नवा अध्याय तिथं लिहिला जाईल. कारण अगदीच पहा तमिळनाडू गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, एक रिपोर्ट पब्लिश केली किंवा एक समिती त्यांनी बसवली होती. रिपोर्ट अद्याप न्यूजपेपरमध्ये वगैरे कव्हर करण्यात आले नाही. पहा, मी ज्यावेळेस ती फेडरलिझमबद्दलची जी रिपोर्ट आहे ज्यावेळेस ती पब्लिकली होईल त्यावेळेस मी पण ती वाचून तुम्हाला नक्कीच सांगेन. पण तत्पूर्वी आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर अगदीच पहा, रवी ज्यावेळेस तमिळनाडूमध्ये राज्यपाल म्हणून आले तेव्हापासून ते आज तागयात त्यामध्ये अतिशय विविध रंग आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. फेडरलिझम असू द्यात किंवा सुप्रीम कोर्टामधील जे केसेस असू द्यात त्यामध्ये रवी यांचा महत्त्वपूर्ण वाटा तिथे होता. मग अगदीच पहा, आता जर तुम्ही पाहिलात ममता बॅनर्जी यांचं सरकार किंवा वेस्ट बेंगाल आणि गव्हर्नर यांचं जर नातं पाहिलात तुम्ही, सर्वात पहिल्यांदा होते पहा जगदीप धनखड यांच्यानंतर पुन्हा आले पहा CV आनंद बोस, त्याच्यानंतर आता अगदीच आर्यन रवी. या सगळ्यांचा कालावधी जर पाहिलात किंवा अगदीच पहा जगदीप धनखड यांचा पण कालावधी म्हणजे अतिशय वादग्रस्त होता वेस्ट बेंगॉलचे गव्हर्नर म्हणून. त्याच्यानंतर आनंद बोस यांच्यावरती तर भरपूर आरोप वगैरे तिथं झालेत पहा, जे की आपल्यासाठी काय म्हणू शकता एक नैतिक शास्त्र या दृष्टिकोनातून ते आता थोडंसं आपल्याला वेगळ्या अँगलनं जाईल तिथे, त्यामुळे मी याला पाहणार नाही आहे. परंतु जर तुम्ही आर्यन रवी यांचं जर पाहिलात तर ते कॉन्स्टिट्युशनली थोडंसं चॅलेंज ते इथं होणार आहे. कारण बिलवरती ते कन्सेंटच देत नाहीत व बिलवरती जर कन्सेंट देत नसतील तर जे लोकशाही आहे देशातील किंवा राज्याची जी लोकशाही आहे किंवा लोकांनी जे निवडून दिलेलं गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे काही उरतच नाही. या प्रश्नचिन्हांवरती पहा सुप्रीम कोर्टामध्ये पण केसेस गेल्या होत्या. त्यामुळे अगदीच ही जी सर्व सिच्युएशन आहे ती पाहण्यासारखी आहे व वेळोवेळी त्या न्यूज कव्हर केल्या जातील. ओके, त्यामुळे ही पण न्यूज आता प्रोसेसमध्ये आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या MPSCसाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर महाराष्ट्राला पण नवी राज्यपाल मिळालेली आहेत. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल आहेत व ते सध्याला पहा तेलंगणाचे राज्यपाल आहेत. त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ओके, त्यांना आता महाराष्ट्राचे राज्यपालपद देण्यात आलेलं आहे. मग अगदीच सरळ सेवेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत किंवा राज्यसेवेला पण प्रश्न विचारला जातो. याच्यापूर्वी आलेले आहेत पहा प्रश्न व त्यामध्ये असे स्टेटमेंट पण देण्यात येतात. त्यामुळे MPSCचे जर PYQ पाहिलात तुम्ही तर हा प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे लक्षात घ्या. नंतर पुढे चला, MPSC परीक्षा 5 एप्रिलला राज्य लोकसेवा आयोगाकडून वेळापत्रकामध्ये अखेर बदल. ही अतिशय आजच्या दिवसाची ही पॉझिटिव्ह न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढे चला, युद्ध परिस्थितीबद्दल जर बोलायचं म्हटलं किंवा देश विदेश जर बोलायचं म्हटलं तर यामध्ये पहा काल एकच खळबळ उडाली की इराणचा अमेरिकी तेल टँकरवरती हल्ला, श्रीलंकेजवळ युद्धनौका बुडवल्याच्या घटनेला प्रत्युत्तर दिल्याचा दावा. आता झालेलं काय पहा, इंडियन ओशियनमध्ये किंवा भारतीय नेव्हीसोबत सराव करत असताना व सराव झालेला होता पहा, सराव होऊन ते परतत असताना इराणची युद्धनौका IRNS देना ही वापस जात होती. त्यावरती अमेरिकी पाणबुडीने त्यांच्यावरती हल्ला केला व हे जे सर्व काही प्रकरण आहे ते इंडियन ओशियनमध्ये घडलं. या निमित्ताने आता परत एकदा भारताच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत होते पहा. कारण इराणची जी युद्धनौका आहे ती कोणाच्या सरावासाठी आली होती किंवा कुठे आली होती तर भारत देशाच्या भेटीवर आली होती व भारतीय नेव्ही यांच्यासोबत सराव चालू होता व ते परतत होते. आता अगदीच पहा, जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलात भारत देशाची भूमिका तर अगदी हा आपला प्यारा भारत. मग इथे ते नक्कीच आले होते, विशाखापट्टणमवरती ते आलेले होते व युद्ध आपला सराव चालू होता. मग ते युद्ध सराव झाल्यानंतर ते वापस जाणार होते व वापस जात होते ते, म्हणजे अगदी भारतीय क्षेत्रामध्ये त्यांनी हल्ला केलेला नाही अमेरिकेने. पण अगदीच पहा, सोशल मीडिया वगैरे जर म्हटलं तर इंडियन ओशियनमध्ये आपण कसं करू शकलो किंवा इंडियन ओशियन म्हणजे आपल्या जे ओशियन आहे पहा त्याला नाव भारतीय असल्यामुळे अगदीच तिथे जास्तच भावना आहत झाल्या. मग याच कारणानिमित्त पहा परत इंडियन नेव्हीला पण तिथं येऊन समोर येऊन उत्तर द्यावं लागलं की बाबा नाही, आपला युद्ध सराव तिथं संपलेला होता व ते वापस जात होते व इंटरनॅशनल वॉटर्समध्ये हे सर्व काही घडलेलं आहे. हां, जर इंडियन ओशियन किंवा
इंडियाच्या नेव्हल बॉर्डरवरती जर हे सर्व काही झालं असतं ना, तर अगदीच पहा भारत देशाच्या सार्वभौमवरती ते नक्कीच हल्ला होता. पण आता अगदी गेस्ट आपण म्हणू शकतो, परंतु ते वापस जात होते. पहा आपला युद्ध सराव किंवा आपलं जे सर्व काही सराव होण्याचं काम होतं ते सर्व झालेलं होतं. त्यामुळे अगदीच ते इंटरनॅशनल वॉटर्समध्ये घडामोडी झाली. या निमित्ताने आपण पण तिथे आपली बाउंड्री लाईन तिथं अगदीच संपलेली होती. पहा, पण भारत देशाच्या जी इंडियन नेव्ही आहे त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकन नेव्ही आहे त्यांनी पण मदत देण्याचा तिथं प्रयत्न केला व अगदी पहा आय थिंक 30 सोल्जर्सला तिथं वाचवण्यात आलेलं आहे. ओके, श्रीलंकेमध्ये त्यात उपचार वगैरे चालू आहेत. ओके, तर अशा पद्धतीने ही परिस्थिती होती. मग काल सोशल मीडियावरती हाच गदारोळ चालू होता व इंडियन ओशन या कारणानिमित्त हा जास्त गदारोळ होता. त्याच्यानंतर पश्चिम आशियात शांततेचे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फिनलंडच्या अध्यक्षांबरोबर चर्चा. आता फिनलंडचे जे अध्यक्ष आहेत ते भारत देशामध्ये कशासाठी आले होते त्यासाठी तुम्ही कालचा लेक्चर पाहू शकता, किंवा अगदीच ही जी PDF देण्यात आलेली आहे त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की रायसिना डायलॉगसाठी फिनलंडचे अध्यक्ष भारत देशामध्ये आले होते. त्याच्यानंतर पुढे चला, अमेरिकी सिनेटचे युद्धाला परवानगी, लष्करी कारवाई विरोधात विधेयक त्यांनी फेटाळलेलं आहे. ओके, म्हणजे युद्ध त्यांनी चालू ठेवण्यास परवानगी आता दिलेली आहे. डन. तंत्रज्ञान AI क्षेत्रात पुढे जाण्याचा चीनचा निर्धार व त्यांचं पंचवार्षिक नियोजन काय करण्यात आलेलं आहे. पहा, चायनाचं हे थोडंसं महत्त्वपूर्ण ठरेल आपल्यासाठी. कर्मचाऱ्यांची संख्या ज्या क्षेत्रात कमी तेथे रोबोद्वारे काम करण्यावर त्यांनी उपाययोजना करणार आहेत. त्यानंतर उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी AI आणि रोबोटिक क्षेत्राचा वापर ते करणार आहेत. क्वांटम कम्प्युटिंग आणि 6G रोबोतील अधिक गुंतवणूक त्यांनी वाढवणार आहेत. व पहा, क्वांटम कम्प्युटिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे व क्वांटम कम्प्युटिंगबद्दल UPSC पण प्रश्न विचारू शकतं, यामुळे तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे आण्विक संमीलन क्षेत्रात पुढे जाणार आणि मूलभूत क्षेत्रात संशोधनाला चालना. पण त्यांनी यावेळेस GDPचं जे उद्दिष्ट आहे त्यांनी कमी केलेलं आहे, कारण त्यांना पण माहिती आहे की हे उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यामुळे पहा, आता चायनापासून आपण काय आणखीन एक शिकू शकतो, म्हणजे UPSC आणि MPSCचा अभ्यास करत असताना तर अगदी आपला जे साध्य होतील ना अशाच पद्धतीचे तुम्ही पण गोल ठेवणं गरजेचे आहेत. ओके, त्यांना माहिती आहे ना की सध्याला युद्धजन्य परिस्थिती आहे व युद्धजन्य परिस्थितीमध्ये आता GDP वाढू शकणार नाही व अगदी जेवढी GDP वाढवायची होती ना तेवढी आपण ऑलरेडी वाढवून ठेवली आहे हे चायनाला माहिती झालं. त्यामुळे त्यांनी आता काय करत आहेत, अन्य क्षेत्रांवरती त्यांनी काम करायचं ठरवलं. बरोबर, मग हे जर करायला गेलात ना तुम्ही तर GDP ऑटोमॅटिकच वाढणार आहे. मग ती तसंच पहा, तुम्ही तुमचे गोल, तुमचा अभ्यास किती म्हणजे रॅशनली विचार करून थोडंसं की बाबा हे होईल का आपल्याला, म्हणजे दिवसातून 24 तासपैकी 24 तासच अभ्यास जर म्हटलात तर हे अशक्य आहे. ओके, हां, दिवसातून तुम्ही 10 तास जर अभ्यास म्हटलात ना तर ते नक्कीच गोल तुमचं साध्य होऊ शकतं. मग यासाठी तुमचे जे गोल्स आहेत ना ते पण अगदीच पहा फिजिबल असायला पाहिजेत की बाबा हे होऊ शकेल. अगदी तशाच पद्धतीने चायनाने हे पंचवार्षिक नियोजन त्यांनी केलेलं आहे. ओके, तर प्लीज हे पॉईंट तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे चला, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 5व्या स्थानी कायम आहे. आता दरडोई उत्पन्न का गरजेचं आहे तर अगदीच पहा, आपल्या राज्यामध्ये किंवा ज्यावेळेस आपलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे हे तुम्हाला लक्षात येतं. यासाठी पहिल्यांदा कोण आहे मग देशामध्ये तर तेलंगणा आहे, त्याच्यानंतर आहे कर्नाटक, त्यानंतर आहे तमिळनाडू, त्यानंतर आहे गुजरात आणि 5व्यावरती आहे पहा महाराष्ट्र. ओके, तर हे थोडंसं राज्यांचा क्रम तुम्ही लक्षात ठेवा. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र प्रथम नाही आहे तर तेलंगणा प्रथम आहे. आता याला भरपूर घटक कारणीभूत असतात. आता तेलंगणा राज्याचे जे क्षेत्रफळ आहे आणि त्यांची जी लोकसंख्या आहे ते पण घटक कारणीभूत ठरतं, त्यावरून दरडोई उत्पन्न तिथं काढलं जातं. व महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जर तुम्ही तेलंगणासोबत कम्पेअर केलात तर अगदीच अतिशय जास्त आहे. या कारणानिमित्त व आता पहा ना, जे दरडोई उत्पन्न आहे त्यामध्ये होतं काय, लोकसंख्या जास्त आहे आपली व जे अतिशय श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची लोकसंख्या जर कमी असेल तर काय होतं, ते सरासरी तिथं घटवली जाते. बरोबर, यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जे दरडोई उत्पन्न आहे ते कमी आहे. बाकी तेलंगणामध्ये पहा, जर श्रीमंत व्यक्ती जास्त असली व लोकसंख्या कमी असली ना तर ते दरडोई उत्पन्न ऑलरेडी वाढणार आहे तिथे. ओके, जर याचा खेळ जर तुम्ही आकड्यांचा जर समजला तर तुम्हाला लक्षात येतं की दरडोई उत्पन्न हे अशा पद्धतीने आहे. पण एवढं लक्षात घ्या की 5व्या स्थानी महाराष्ट्र राज्य आहे. डन. बाकी दरडोई उत्पन्न काय आहे संकल्पना किंवा त्यामध्ये जास्त जर डीपली अभ्यास करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला सिलेबस तुमचं सिलेबस कंप्लीट असणं खूप गरजेचं आहे. पहा, फक्त आता हे मेनसाठी उत्तर लिहित असताना जे व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही म्हणता ना की डाटा कुठून मिळवायचा, तर हे तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हे तुमची मदत करेल. डन. त्याच्यानंतर उद्योग गुंतवणुकीत महाराष्ट्राचं वल, राज्यात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आलेली आहे. ओके, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा व आपण पाहिलेलं आहे. ज्यावेळेस दावोस समिट झाली होती त्यावेळेस पण देवेंद्र फडणवीस गेले होते. मग अगदी त्या दरम्यान हे आर्टिकल्स वगैरे आले होते की महाराष्ट्रच प्रथम आहे व ते आपण दरवर्षी कायम केलेलं आहे आपला.
ओके, आपलं जे स्थान आहे ते दरवर्षी कायमच आहे. नेक्स्ट आहे महावितरणची वीज सर्वात महागडी. आता इथं तपशील दिलेला आहे सर्व राज्यांमधील. पहा, महावितरण आहे, बेस्ट आहे, अदानी पॉवर आहे, टाटा पॉवर आहे, पण त्यापैकी महावितरणची वीज जी आहे ती अतिशय जास्त महागडी इथं दिलेली आहे. ओके, मग यावर्षीचं इकॉनॉमिक सर्वेमध्ये हे दिलेलं आहे. मग आता पाहूयात बजेटमध्ये महाराष्ट्र राज्य सरकार याबद्दल काय चर्चा करेल. ओके, म्हणजे इकॉनॉमिक सर्वे हे लास्ट इयरचं सर्व डाटा यामध्ये एकत्रित केला जातो. त्यामुळे प्लीज तुम्ही 1 फेब्रुवारीचं माझं व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये मी ही सर्व गोष्टी डिस्कस ऑलरेडी केलेल्या आहेत. ज्यावेळेस देशाचं बजेट आलं होतं ना त्यावेळेस हे सर्व झालेलं आहे. ओके, मग आता अगदी उद्या मी डायरेक्टली शिकवायला चालू करेन की बजेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत. डन. त्याच्यानंतर अर्थसंकल्पातून महिला सक्षमीकरण. आता हा आर्टिकल ना तुम्ही नाही वाचला तरी चालेल, पण या आर्टिकलऐवजी तुम्ही इकॉनॉमिक सर्वे वाचणं बंधनकारक आहे. पण आता अगदीच पहा, हे जे इकॉनॉमिक सर्वे आलेलं आहे प्रत्येक सांगतोय पहा, 2025ची जी मुख्य परीक्षा देणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी पण अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 2026 राज्यसेवा जी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता पहा हे का महत्त्वाचं असतं तर अगदी महाराष्ट्र राज्याचं जे आर्थिक पाहणी आहे म्हणजे मागच्या वर्षामध्ये ज्या घडामोडी झाल्या ना हे सर्व यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड केलेलं असतं व यामध्ये तुम्हाला बनाबना या डाटा असतो. तुम्हाला स्वतःहून रिसर्च करत वगैरे बसायचं नाही, बिलकुल नाही आहे. तर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ऑलरेडी दिलेलं असतं. त्यामुळे प्लीज याचा फायदा करून घेत चालला तुम्ही. डाटासाठी तुम्ही धावत पळत सुटू नका. फक्त तुमचं सिलेबस कंप्लीट झालं मग हे जर डाटा दरवर्षी जर तुम्हाला प्राप्त झाला ना तुम्ही मेन्स अगदी इझी गोईंगमध्ये तुम्ही क्लिअर करू शकता. ओके, डाटासाठी तुम्ही वन भटकंती करू नका. मी सांगतोय ना हे डाटा तुम्ही नक्की यूज करू शकता. तर पहा आता डायरेक्टली आपण अर्थसांख्यिकीच्या वेबसाईटवरून हे डाउनलोड केलं आहे व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण हे मी दिलेलं आहे. आता पहा मी अगदीच टेलिग्राम चॅनल भरपूर पाहिले, तिथे त्यांनी फक्त आय थिंक मी तो पण डाटा घेण्याचा प्रयत्न केला पण तो बिलकुल कामाचा नाही आहे. त्यांनी फक्त समरी दिलेली आहे. त्या समरीचं तुम्ही करणार काय आहात ते नक्कीच म्हणजे फक्त ते वाचता तुम्ही पाहता व ते फेकून देतलं जातं किंवा एक डस्टबिनमध्ये जातं. ते बरोबर आहे, डिजिटल डस्टबिनमध्ये जातं. पण हे जे इकॉनॉमिक सर्वे फुल व्हर्जन आलेलं आहे ना ते प्लीज तुम्ही याचा परिपूर्ण फायदा करा व तो कसा करायचा ते मी आता शिकवणार आहे. तर पहा, पहिल्यांदा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, दृष्टिक्षेपात महाराष्ट्र. ओके, यामध्ये पहा हे जे शिक्षण आहे ना एवढं तुम्ही डाटा लक्षात ठेवा प्लीज. कारण ज्यावेळेस तुम्हाला शिक्षणाबद्दलचा निबंध येईल त्यावेळेस लगेच तुम्ही सांगू शकता की 1966 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्राथमिक शाळा होत्या 34,000, ते आता 2024-25 मध्ये झालेले आहेत 1,04,000. एवढी आपली राज्याची प्रगती झालेली आहे शिक्षणामध्ये. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी इथं हजारामध्ये देण्यात आले. आता हजारामध्येही 4,178, आता हजारमध्ये याला 1000 पटीनं करावं लागेल आपल्याला. पण अगदी विद्यार्थ्यांची संख्या जरी तुम्ही लक्षात नाही ठेवली ना पण हे शाळांची संख्या आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्राथमिक शाळा त्यानंतर माध्यमिक शाळा. अगदी तसंच पहा आरोग्याबद्दलचं पण आहे. आता आरोग्याबद्दलचं हे मी हायलाईट केलं होतं पण मे बी परत एकदा ते हायलायटरनं डिलीट झालं असेल. तर अगदीच पहा हे आरोग्य महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना अगदीच पहा GS3 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे, त्यासाठी हे खूप पॉईंट्स गरजेचे आहेत. शिक्षण एक येतं त्यानंतर आरोग्य येतं. त्याच्यासोबतच पहा GS1 मध्ये पण आपला इंडियन सोसायटी आहे. इंडियन सोसायटीसाठी पण हे जे बाबी आहेत ते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. बरोबर, त्यानंतर पहा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या जिल्हा परिषदांची संख्या आहे. डन, हे पण तुम्ही पाहून घेऊ शकता. अगदीच आता हा पॉलिटीसाठी पण तुम्ही डाटा यूज करू शकता ना. ओके, म्हणजे अगदी तुम्हाला वन भटकंती करायची गरज नाही आहे डाटासाठी. तर हे सर्व तुम्हाला इकॉनॉमिक सर्वेमध्ये भेटतं. त्यानंतर MPSC मध्ये वनांबद्दलचा जर प्रश्न आला ना तुम्ही वनांबद्दलचा हा डाटा लिहायचा की महाराष्ट्रामध्ये भारताच्या तुलनेत 8% वनं आहेत. आता हा जर डाटा लिहिलात ना तर अगदी एक्झामिनर खुश होतो की बाबा अतिशय जो विद्यार्थी आहे ना तो रीड करून आलेला आहे व याला सर्व गोष्टी माहिती आहेत. ओके, म्हणजे वाचन त्याचं चांगलं आहे हे लगेच त्याला लक्षात येतं. इकॉनॉमिक सर्वेनुसार असं तुम्ही लिहू शकता तिथे व हे ऑथेंटिक आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा डाटा आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही याचा यूज करत चला. ओके, तर हा पण आहे व मी प्रत्येक जागी याचा हायलाईट केलेला आहे. बेसिकली डिस्कस करायचा आहे महिला सक्षमीकरणबद्दलचा पॉईंट. ओके, तर तिथे डायरेक्टली आपल्याला जाऊयात. तर पहा हेच आहे का आय थिंक, यस. तर पहा आता इथे आर्टिकल आलेलं होतं. आता हा पहा हा आर्टिकल ना थोडंसं कसं वाटतं की एकदम काय म्हणू शकता सुका वाटतं इथे. ओके, यामध्ये जास्त काही असं चांगलं वाटणारं नाही आहे. परंतु तुम्ही हाच जर डाटा किंवा तोच आर्टिकल जर तुम्ही आपल्या इकॉनॉमिक सर्वेनुसार जर पाहिलात तर पहा त्यांनी सुरुवात कशा पद्धतीने केलेली आहे. महिला व बालविकास याच्यापूर्वी आहे का, नाही आय थिंक. ओके, तर चला महिला व बालविकास याला आपण वाचण्यास सुरुवात करूयात. तर पहा महिला सक्षमीकरण आणि बालकांचा विकास हे समतोल प्रगत आणि सक्षम समाज घडवण्यासाठी अत्यावश्यक आहेत.
व इकडलं तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता. तर इथं कल्याणकारी योजनांबद्दल वगैरे म्हटलेलं आहे. म्हणजे इंट्रो चांगलं केलेलं नाही आहे, परंतु इथं पहा ना तुम्ही, इंट्रो एकदम जबरदस्त आहे. महिलांना सन्मान, सुरक्षा, संधी आणि आपली पूर्ण क्षमता साकारण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे. संगोपन, निगा, संरक्षण, शिक्षण यासह बालकांच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक व सामाजिक वाढीस सहाय्यक करणारे पोषण वातावरण मिळणे आवश्यक आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने आता निबंध जरी आला ना महिला विकासाबद्दल, तुम्ही हा जर इंट्रो लिहिलात ना, खूप बेस्ट तुम्हाला मार्क मिळतील. त्यामुळे बना या आपला इंट्रो पण इथं मिळालेला आहे आणि कन्क्लुजन पण यामध्येच दिलेलं आहे. ओके, त्यासाठी प्लीज इकॉनॉमिक सर्वेला तुम्ही इग्नोर करू नका. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार एक्झाम देणार असाल तर प्लीज हे तुमच्यासाठी खूप मस्त आहे. त्याच्यानंतर जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण हे गरजेचं आहे का? बिलकुल यस. आता पहा, मिशन शक्ती याबद्दल इथं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या योजना आहेत, महाराष्ट्रामधील ज्या सर्व योजना आहेत ना, ते एकत्रित करण्यात आल्या आहेत. आता योजनेचे घटक, शक्ती सदन. ओके, आता लाभार्थ्यांची संख्या हे आपल्यासाठी गरजेचं नाही, परंतु यामध्ये उद्दिष्ट काय आहेत? ओके, उद्दिष्ट पण इथं देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पहा, सखी वन स्टॉप सेंटर हे काय आहे? याचं उद्दिष्ट काय? हिंसाचाराने पीडित महिलांना एकाच छताखाली आधार व सहाय्य पुरवणे. अशा पद्धतीने ज्या योजना आहेत ना, त्या एकाच छताखाली मिळालेल्या आहेत. त्यामुळे तुमची जी पूर्वपरीक्षा आहे ती पण थांबणार नाही. व अगदी मेन्सला तर तुम्ही असे जर डाटा लिहिलात तर अगदीच तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही मेन्स पास करण्यापासून. ओके, तर प्लीज हे सर्व तुम्ही डाटा एकत्रितरित्या वाचून घ्या. त्याच्यानंतर पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षेला आय थिंक 25मध्ये एक प्रश्न आलेला होता PDS सिस्टीमबद्दल, बरोबर. पब्लिक डिस्ट्रीब्युशन ॲक्ट 2013 याबद्दल एक प्रश्न आलेला होता. त्याचा पण उल्लेख या PDF ऑलरेडी दिलेला आहे. मी सर्व पॉईंट्स इथं हायलाईट केले आहेत. प्लीज तुम्हाला आता फक्त एक घरी जाऊन वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट पहा, तुम्ही जर हा आकडेवारी लिहिलात ना तर खूप बेस्ट आहे. आता इथं पण देण्यात आलेली आकडेवारी आहे पाही, म्हणजे त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की पार्लमेंटमध्ये महिलांचं स्थान किती आहे, पण ते तेवढ्या प्रभावी पद्धतीने त्यांनी देऊ शकले नाही, जे की इथं दिलेलं आहे. पहा तुम्ही, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग आहे का? तर यस, 18व्या लोकसभेमध्ये, जे की 2024 ते 29मध्ये आहे. तर राज्यातील 48 विद्यमान खासदारांपैकी 7 महिला खासदार आहेत. ओके, महाराष्ट्राचा महिला खासदारांचा अगदीच दबदबा आहे लोकसभेमध्ये, बरोबर. तर राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातील 19 विद्यमान खासदारांपैकी 5 महिला खासदार आहेत. मग अगदी तुम्ही म्हणू शकणार नाही का महाराष्ट्र पुढे जात आहे किंवा महाराष्ट्रामध्ये महिला विकास होत आहे? तर यस, महिलांचा विकास महाराष्ट्रामध्ये होत आहे. तुम्ही याच्यापेक्षा दुसरी सुंदर आकडेवारी तुम्हाला काय हवी आहे? त्याच्यानंतर राज्यातील 15व्या विधानसभेमध्ये 2024 ते 29 दरम्यान 286 सदस्यांपैकी 22 महिला सदस्य आहेत. तर राज्याच्या विधान परिषदेमध्ये 1 जानेवारी 2026 नुसार 55 विद्यमान सदस्यांपैकी 6 महिला सदस्य आहेत. ओके, आता विधानसभेचं थोडंसं कमी आकडेवारी आहे, परंतु जे लोकसभेमधील जी आकडेवारी ना ती अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे प्लीज ह्या आकडेवारीचा तुम्ही यूज करू शकता. व प्रत्येक आकडेवारीला मी इथं हायलाईट वगैरे केलेलं आहे किंवा इथं ऑलरेडी ज्या योजना आहेत ना त्या एकत्रित करून देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर पहा, अगदीच GS1मध्ये जर बालकांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य काय करत आहे असा जर प्रश्न आला तर तुम्ही इथं नक्कीच योजनांची यादी देऊ शकता. माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, बेबी केअर किट, किशोरवयीन मुलींसाठी योजना, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना व त्यांची उद्दिष्टे इथं देण्यात आलेली आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही या डाटाचा नक्कीच वापर करू शकता. व प्रत्येक चॅप्टरला आणखीन एक तुमचं काय असेल पहा, एक होमवर्क तुमचं काय असेल तर प्रत्येक चॅप्टरवरती इथं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. रोजगार व दारिद्र्य इथं लगेच इंट्रोडक्शन दिलेलं आहे. व या इंट्रोसोबत त्यांनी पहा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलबद्दल पण चर्चा केली आहे. त्यामुळे प्लीज प्रत्येक चॅप्टरला मी हायलाईट इथं केलेलंच आहे जे महत्त्वाचं आहे ते. व ज्या योजना आहेत ना त्या तुम्हाला योजना पाहायच्या आहेत. बाकी ही जी अशी आकडेवारी आहे जी की तुमच्या मेंदूला पाठ करणं अशक्यप्राय आहे, ती आकडेवारी तुम्ही नक्कीच स्किप करा. बाकी इंट्रो आणि कन्क्लुजन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय होप इकॉनॉमिक सर्वेला कसा वापर करायचा किंवा कसा त्याला वाचायचं हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल. इकॉनॉमिक सर्वेमधून आपला इंट्रो एक घ्यायचा आहे, त्यानंतर स्कीम्स घ्यायच्या आहेत ज्या की योजना आहेत, त्यानंतर कन्क्लुजन घ्यायचं आहे. प्लीज ते आलेखवालं जे असतं ना हे म्हणजे अशा पद्धतीने हे पहा, हे आलेखवालं जे आहे ना ते प्लीज तुम्ही इकॉनॉमिक सर्वे वाचू नका. आपली एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरती आहे, त्यामुळे तुम्ही इकॉनॉमिक सर्वेचा वापर अशा पद्धतीने चांगला करू शकता. ओके, आय होप इकॉनॉमिक सर्वेबद्दल आता मोर ज्ञान तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ओके, तुम्ही याचं नक्की इम्प्लिमेंटेशन करा. याचे PDF टेलिग्रामवरून तुम्ही ॲक्सेस करू शकता. डन. बाकी हा आर्टिकल मला तेवढासा प्रभावी वाटला नाही जो की मी इकॉनॉमिक सर्वेमध्ये वाचलं, त्यामुळे नक्कीच तुम्ही ते पार्लमेंटबद्दलचा तर डाटा तुम्ही नक्की लिहा, म्हणजे महाराष्ट्राचा दबदबा आणि महिला विकास झालेला आहे हे लक्षात येतं तिथं. डन. त्याच्यानंतर विनाश काळातील विश्वासू. आता अगदीच पहा, इथं आपण काल ह्याबद्दल चर्चा केली होती.
तेच आता देण्यात आलं आहे. या अंधारी आणणाऱ्या वास्तवासमोर जाण्याऐवजी अंध राहणे पत्करणाऱ्यांपैकी आसपास नजर टाकावी. जगातील एकमेव अधिकृत हिंदू देश नेपाळ आपणास विचारत नाही. व मी काल म्हटलेलं होतं की नेपाळ का विचारत नाही आपल्याला, तर आपण वादा करतो, त्यांना म्हणतो की बाबा मी करेन तुमचं काम, पण आपण काम करून देतो का? बिलकुल नाही. मग अगदी चायना त्यांना काम करून देतं का? लगेच दुसऱ्या दिवशी रातातून त्यांनी रस्ता उभारून देतं. मग हेच कारण आहे. भारत सरकार वसुधैव कुटुंबकमचा नारा देतं, परंतु आता इथे लेखकांचं म्हणणं काय आहे पहा, की भारत आणि इराणच्या नौकेच्या रक्षणाची जबाबदारी घेण्याची गरज नसते. व अगदी मी पण म्हटलं ना की गरज नव्हतीच आपल्याला, कारण त्यांनी सराव करून वापस जात होते व इंटरनॅशनल वॉटर्समध्ये होते, त्यावेळेस आपली जबाबदारी तिथे येणार नव्हती. पण त्या बुडवण्याचा निषेध करायला हवा होता. तो निषेध भारत सरकारने व्यक्त केला नाही, याबद्दल नक्कीच खंत आहे. ओके. व असं करत गेल्यानंतर पहा, आपले जे विश्वासू फ्रेंड्स आहेत ना, ते नाकारले जातात, किंवा म्हणजे थोडंसं ते कोणी विचारू शकत नाही. मग पुन्हा जसे की पहा, पूर्वेकडील बांगलादेशास आपण नकोशी आणि पश्चिमेकडील पाकिस्तानाचा आपण नकोसा वाटत आहोत. त्यानंतर श्रीलंकेशी आपले संबंध प्रेमाचे आहेत असे म्हणता येणे अवघड आहे, कारण चायनामध्ये पण श्रीलंकेमधील जे हंबनटोटा पोर्ट आहे तो अगदी चायनाने काबीज केलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मालदीव तर भारतास त्यांच्या देशातून हाकलून दिले होते. बरोबर आहे. 2023-24 दरम्यान पहा, त्यांनी आपले जे इंडियन आर्मीचे जे ट्रूप्स आहेत ते वापस आणण्यासाठी त्यांनी पाचारण केलेलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर चीनमधील ची देखील काढायची आपली छाती नाही आहे. त्यानंतर आशिया प्रशांत सागरी देशांपैकी न्यूझीलंड असो वा ऑस्ट्रेलिया, तेथेही भारत विरोधी निदर्शने सध्याला घडत आहेत. अमेरिका आणि त्या देशाचे डोनाल्ड ट्रम्प तर आपल्याला उठता बसता पाणउतारा करतात. पश्चिम आशियातील देश प्रमुख मिठीत घेतात आपणास, पण हवी तशी किंमत देत नाहीत. म्हणूनच या देशांनी आपले पाणी जोखले असे म्हणता येईल. त्याचवेळी आपल्यावरील ही हल्ल्याची बातमी भारतात द्यावी असे इराणला वाटले नाही. सुन्नी बहुल पाकिस्तानला इराणनी विश्वासात घेतले, पण भारतास नाही. कालच्या लेक्चरमध्ये हे सर्व पॉईंट्स मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. सुन्नी आणि शिया मुस्लिम याबद्दल पण आपण चर्चा केली. यासोबतच मी म्हटलं होतं की ज्यावेळेस त्यांनी हल्ला झाला इराणवरती, किंवा इराणने ज्यावेळेस हल्ला केला, त्यावेळेस त्यांनी लगेच त्यांचे जे इराणचे जे काय म्हणू शकता फॉरेन मिनिस्टर आहेत, त्यांनी पाकिस्तानच्या फॉरेन मिनिस्टरला कॉल केला व सांगितलं की बाबा असं असं आमच्यावरती संकट आलं व आम्ही त्यांना हे केलेलं आहे, हल्ला वगैरे तर केलेला आहे, असं त्यांना फोन केलं होतं. परंतु भारत देशाला त्यांनी फोन केलं नाही. एकेकाळी इराण आणि भारत देशाचे संबंध अगदीच चांगले होते. 2008च्या पूर्वी जर तुम्ही पाहिलात, किंवा चाबहार पोर्ट बांधण्यावेळेस जर तुम्ही पाहिलात ना, तर भारत देशाचे संबंध अगदी चांगले होते. व इराण आपल्यासाठी प्रमुख देश आहे पहा, कारण अगदी इराण पाकिस्तानला बाँड्री लावून आहे व अगदीच पाकिस्तानला जर शांत करायचं असेल तर इराणची आपल्याला मदत घेणं खूप गरजेचं होतं. व अगदीच दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात तर ट्रेडसाठी पण गरजेचं आहे. जसं की पाकिस्तान आपला अफगाणिस्तानला जाण्यासाठी पाकिस्तान आपल्याला जागा देत नाही किंवा रस्ता तिथून देऊ शकत नाही. मग त्यावेळेस आपण इराणच्या वाटेने अगदीच पहा अफगाणिस्तान त्यासोबतच सेंट्रल एशियाला ॲक्सेस करू शकत होतो. यासाठी इराण आपल्यासाठी महत्त्वपूर्ण देश आहे. पण भारत देशाने इराणबद्दल एकही स्टँड न घेतल्यामुळे थोडंसं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये भारत देश नक्कीच मागं पडत आहे, किंवा एकमेव असा देश आहे पहा की जो स्टँड घेत नाही. अशा पद्धतीची सिच्युएशन भारत देशावरती नक्कीच निर्माण झाली आहे. त्यामुळे अगदी उद्या चालून जरी आपण वसुधैव कुटुंबकमचा नारा देत असो, किंवा ब्रिक्स परिषदेमध्ये आयोजन करत असो, किंवा क्वाडचं आयोजन करू, पण त्यामुळे काहीही होणार नाही आहे. जे युद्धाच्या वेळी आपण दाखवण्याची गरज होती, म्हणजे सक्षम आहोत, किंवा भारत हा नेशन जो आहे तो सोवरेन देश आहे, हे जे गरजेचं आहे ते आपण दाखवून काल देऊ शकलं नाही. की आपल्याला राजकीय वादांमध्ये वगैरे पडायचं नाही आहे, फक्त इंटरनॅशनल रिलेशन या नात्याने तुम्ही या न्यूजला पहा, एवढंच माझं एक लक्ष असेल. त्यामुळे मी पहा एवढेच इकडले पॉईंट लक्षात घेतलेत. जरी विद्यार्थ्यांना जर समजत नसेल काय बोलत आहे मी, तर प्लीज कालचा लेक्चर तुम्ही पाहू शकता व प्लीज बी रेग्युलर. ओके. म्हणजे जास्त आपण वेळ तुमचा घेत नाही, पण रेग्युलर जर राहिलात ना तर या सर्व बातम्या तुम्हाला नक्कीच समजून येतील. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची आणखीन एक बातमी आहे, जी की सरळ सेवा आणि MPSCला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर लक्षात घ्या, हायड्रोजन ट्रेनबद्दल ही बातमी देण्यात आलेली आहे की हायड्रोजन ट्रेन आता महाराष्ट्रामध्ये माथेरान येथे धावण्यात लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ओके. यासाठी आता याच्यापूर्वी पहा माथेरानमध्ये कोणत्या ट्रेन धावायच्या, तर अगदीच डिझेल इंजिनवरच्या. मग डिझेलवरून आपण आता काय डायरेक्टली हायड्रोजन ट्रेन वरती जाणार आहोत. व हायड्रोजन ट्रेन आपल्यासाठी का गरजेची आहे, तर अगदीच पहा एकतर शांत असते व त्यामधून पर्यावरणाची हानी होत नाही. पर्यावरणाची हानी का होत नाही, कारण तेथून जे उत्सर्जन होणार आहे हायड्रोजन पासून, ज्यावेळेस पहा आता H2O हायड्रोजन जर तुम्ही पाहिलात तर H आहे घटक त्याचा, बरोबर. मग आपण काय करतो पहा, पाण्याचा तिथं वापर केला जातो, मग H2Oचा वापर केला जातो आपण. मग त्यामधून अगदीच वाफ तयार केली जाते व तिथून जी इलेक्ट्रिसिटी एकीकडे जाते व दुसरीकडे पहा पाण्याची जी वाफ आहे ती बाहेर टाकली जाते.
फक्त ती गरम असतं पाणी, पण बाकी तर वाफच तिथून बाहेर येणार आहे ना. यामुळे पहा, पाणी जर बाहेर येत असेल तर तिथून काय प्रदूषण वगैरे होणार आहे का? तर बिलकुल नाही. इथून प्रदूषण तिथं जास्त होत नाही. हां, जर तुम्ही या वाफेचं जर परत गरम पाणी जर दुसरीकडे एखाद्या तलावामध्ये जर सोडत असाल ना, तर तेथील जैवविविधता नक्कीच नष्ट होईल. पण अगदीच जर तुम्ही पाहिला तर हायड्रोजन इंधनपासून किंवा हायड्रोजन ट्रेनपासून आपला जास्त पर्यावरणाला चॅलेंजेस तिथं निर्माण होणार नाही आहेत. फक्त तिथून पाण्याची वाफ बाहेर पडणार आहे. ओके, यासाठी आपण आता काय करणार आहोत, हायड्रोजन इंधनकडे जात आहोत. ओके, मग अगदी जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन कुठं आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, जगातील पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी प्रवासी ट्रेन जर्मनीत सप्टेंबर 2018 साली सुरू झाली आहे. त्यासोबतच पहा, फ्रान्स, इटली, चायना, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स या देशात पण हायड्रोजन ट्रेन्स आहेत. त्याच्यानंतर आता हायड्रोजन ट्रेन बनवण्याचा कारखाना कुठं आहे तर हरियाणामध्ये आहे. ओके, व महाराष्ट्रात हायड्रोजन ट्रेन पहिल्यांदा कुठं धावणार आहे तर अगदीच माथेरानमध्ये. देशामध्ये आपल्या पहिल्यांदा चाचणी कुठे घेण्यात आली हायड्रोजन ट्रेनची तर जिंद ते ललितखेरा दरम्यान ताशी 70 किलोमीटर वेगाने ही ट्रेनची चाचणी तिथे घेण्यात आली व ती सक्सेसफुल झाली. ओके, तर हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकी हरियाणामध्ये याचं प्लॅन्ट आहे पहा. ओके, जिंदमध्येच याचं प्लॅन्ट उभारण्यात आलेलं आहे. ओके, व पहा, हे तुम्हाला चिरकाल लक्षात ठेवण्यासाठी आपलं जे करंट अफेअर्स जे PDF आहे त्यामध्ये पण मी याला इन्क्लूड केलेलं आहे. तुम्ही हे हायलाइटेड पार्ट नक्की वाचत राहू शकता. म्हणजे ज्यावेळेस रिव्हिजन येतं, म्हणजे अगदीच पहा, आता हे मी मंथली करणार आहे. ओके, ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्याच्या आदल्या दिवशी वगैरे हे तुम्ही सर्व पॉईंट महत्त्वाचे हायलाईट केलेले असतील ते तुम्ही वाचून घेऊ शकता, जेणेकरून आता पहा तुम्हाला डबल होमवर्क वगैरे करण्याची आवश्यकता नाही. पण मेन्ससाठी इकॉनॉमिक सर्वेला तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. ओके, आय होप आता सर्व बातम्या समजल्या असतील. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. व उद्या आपण बजेट सेशनमध्ये नक्कीच भेटणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही प्लीज 1 फेब्रुवारीचं व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता, ज्यामध्ये मी पॉलिटीच्या सर्व संकल्पना बजेटबद्दलच्या क्लिअर केलेल्या आहेत. ओके, धन्यवाद.